स्वातंत्र्य हा शब्द फक्त ऐकायला गोड नाही, तर त्यासाठी लाखो लोकांनी आपलं स्वतःचं रक्त सांडलं आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. सर्वत्र स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होते, परंतु एक ठिकाण असं होतं की त्या ठिकाणी पारतंत्र्याचा अंधार अजून गेलेला नव्हता. स्वातंत्र्याचे किरण तिथपर्यंत पोचलेच नव्हते आणि ते संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान. हैदराबाद मुक्तीसंग्रामाला सुरुवात झाली आणि ती लढाई कशी झाली हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुनीता आणि तुम्ही पाहत आहात लावणी क्वीन ऑफिशियल हे चॅनल. चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु हैदराबाद संस्थानावर स्वातंत्र्याचा सूर्य अजूनपर्यंत उगवला नव्हता. तेथे अजूनही राजाचा हुकूम चालत होता. जनतेवर अन्याय होत होता. त्या काळात लाखो लोकांच्या मनात एकच स्वप्न होतं, हैदराबादही स्वतंत्र भारताचा भाग व्हावा. आणि त्या काळी हैदराबाद संस्थान हे भारतातील सर्वात मोठं संस्थान होतं आणि या संस्थानाचा शासक होता तो म्हणजेच मीर उस्मान अली खान. तर मित्रांनो, हे हैदराबाद संस्थान इतकं मोठं होतं की भारतात सर्व संस्थानापैकी ते एक मोठं संस्थान होते. आणि तिथं जो निजाम होता, जो राज्य करणारा राजा होता, त्याचं नाव मीर उस्मान अली खान. आणि तो त्या काळी तेथील जनतेवर खूप अन्याय करत होता. निजाम खूप श्रीमंत होता आणि त्या काळी तो जगात सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानलं जायचं त्या निजामाला. पण समस्या अशी होती की संस्थानात एकदम बहुसंख्य जनता ही हिंदू होती, पण सत्ता आणि प्रशासन पूर्णपणे त्या निजामाच्या हातात होते. त्यामुळे काय होते की लोकांना तो खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय करायचा. लोकांना ते स्वातंत्र्य नव्हतेच, कोणतेच स्वातंत्र्य नव्हते. निजामाला स्वतंत्र राहायचं होतं आणि त्याला भारतात आपलं जे संस्थान होतं ते त्याला भारतात विलीन करायची इच्छा नव्हती. त्या काळात काय झालं की निजामाच्या बाजूने एक संघटना तयार त्याने केली आणि त्या संघटनेचं नाव होतं रजाकार संघटना. आणि त्याचं नेतृत्व करत होता तो कासिम रजवी. तर त्यामुळे रजाकार म्हणून त्या संघटनेचं नाव ठेवण्यात आलं. आणि रजाकारांनी जनतेवर इतके अन्याय सुरू केले की भयंकर. कोणत्याही गोष्टीचं एक मर्यादा असते आणि रजाकार संघटना होती ना, ती इतकी अन्याय करायची लोकांवर की गावावर हल्ले, लोकांना धमक्या, स्वातंत्र्य चळवळ दडपण्याचा प्रयत्न. आणि या अन्यायाविरुद्ध मग कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते आणि हळूहळू लोकांमध्ये उठावाची ठिणगी पेटायला लागली. या उठावाचे काही नेते स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई सराफ, दिगंबरराव बिंदू या नेत्यांनी लोकांना संघटित केलं. गावोगावी त्यांनी आंदोलनं सुरू केले आणि लोक म्हणू लागले हैदराबाद भारतात विलीन झालंच पाहिजे, असं त्यांनी उठाव घडवून आणला. आणि त्यावेळी मग भारताचे गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे होते, ज्यांना आपण भारताचे लोह पुरुष म्हणतो, भारत निर्माता म्हणतो. त्यांनी ठरवलं होतं की हे हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन करणारच. तर सरदार वल्लभभाई पटेल त्या निजामाला भेटले, त्यांच्याशी चर्चा केली, परंतु ते तरीसुद्धा ऐकत नव्हते. मग ऑपरेशन पोलो नावाची एक कार्यवाही सुरू केली, कारण सरदार वल्लभभाई पटेलांना आपल्या भारताचा एकही संस्थान स्वतंत्र राहू देण्याची तयारी नव्हती. हैदराबादचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने अनेक वेळा त्या निजामाशी चर्चा केल्या, परंतु निजाम काही तयार होत नव्हता. मग शेवटी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला
म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल वगैरे, तेव्हा पंडित नेहरू हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते. 1948 सालामध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो सुरू केलं आणि ही एक लष्करी अभियान होतं मित्रांनो. आणि मग जेव्हा हा ऑपरेशन पोलो सुरू केले संस्थानामध्ये, तेव्हा फक्त आणि फक्त 5 दिवसामध्ये हैदराबादच्या संस्थानावर आपल्या सैन्यांनी नियंत्रण मिळवलं आणि निजामाने 17 सप्टेंबर 1948 कोणतं तर 17 सप्टेंबर 1948ला स्वतः शरणागती पत्करली आणि संस्थानावर आपलं भारताचं नियंत्रण राहिलं. हैदराबाद संस्थान हे त्या 17 सप्टेंबरला भारतात विलीन करण्यात आलं आणि तो दिवस लोकांसाठी उत्सवाचा दिवस होता. लोकांनी आनंद साजरा केला कारण त्यांना पारतंत्र्यातून अन्यायातून मुक्ती मिळाली होती. निजामाची हुकुमशाही संपली होती. याचा आनंद उत्सव लोकांनी साजरा केला. गावोगावी जल्लोष झाले, तिरंगा फडकवला गेला, लोक आनंदाने रडू लागले. आजही 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण स्वातंत्र्य आहोत कारण कशामुळे, तर कुणीतरी या देशासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलंय. बलिदानाचा आदर करा, त्यांचा इतिहास विसरू नका, ते दुसऱ्याला सांगत चला आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवा. स्वातंत्र्य मिळालंय खरं, परंतु ती टिकवण्याची जबाबदारी आता आपली आहे. चला तर मग, जर तुम्हाला हा ऐतिहासिक प्रेरणादायी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.